हॅलो नमस्कार, मी आहे साची सचिन शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन आले एक बटर भुर्जी। तर मी आधी अशा प्रकारे साहित्य घेतलं आहे। 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेत, 5 मिरच्या घेतल्यात, एक मोठ्या आकाराचा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर आणि 4 अंडी घेतलेत आणि मला बटर टाकायचं होतं म्हणून मी अमूल बटर घेतलं आहे। तर अशा प्रकारे मी पहिला अंडी बाउलमध्ये तोडून घेणार आहे, कारण की काही अंडी ना आपली खराब निघतात। तर अशा प्रकारे तोडून घ्या। माझं एक अंड खराब निघालं, मी तुम्हाला दाखवते ते अंड कसं निघालं ते। पण तसं अंड घेऊ नका, कारण की त्याची भुर्जीची टेस्ट पण चेंज होते। ते बनतच होतं ॲक्च्युली ब्लड असतं ना तसं। तर मला जर मी असं टाकलं तर माझी भुर्जी खराब झाली असती, म्हणून मी एका ताटलीमध्ये ते ठेवलं। मी तुम्हाला दाखवते ते कसं आहे ते अंड। तर अशा प्रकारे मी घेतलेलं आहे। मग नंतरला एक कढई घेतली आणि मी आधी गरम करायला ठेवली, तर माझ्या लक्षात नाही ती गरम झाली ती। मग मी त्याच्यात बटर टाकलं, तर बटर टाकलं ते थोडंसं करपलं म्हणजे ते करपत नाही, त्याचा कलर चेंज होतो बटरचा। मग त्याच्यामध्ये मी थोडंसं असं कांदा टाकून घेतला आणि कांदा, मिरची आणि टोमॅटो, कांद्याला थोडंसंच मी हलवून घेतलं आणि पुन्हा त्याच्यात थोडंसं बटर टाकून घेतलं। अशा प्रकारे बटर टाकून घेतलं आणि कांदा थोडंसं सॉफ्ट केलं, जास्त नाही केलं। मग टोमॅटो आणि मिरची टाकून घेतली आणि टोमॅटो मिरचीला थोडंसं हलवून घेतलं आणि थोडंसं चवीनुसार मी वरून मीठ टाकून घेतलं, म्हणजे आपलं टोमॅटो थोडंसं गळलं पाहिजे, म्हणजे नरम झालं ना तर टोमॅटोची टेस्ट चांगली लागते। असं थोडंसं 2 मिनटंच वाफेवर ठेवलं आणि नंतरला ती अंडी होती ना ती मी थोडीशी अशी घोटून घेतली, म्हणजे थोडंसं मिक्स करून घेतलं। अशा प्रकारे मी त्याला मिक्स करून घेतल्यानंतरला मी तुम्हाला ते अंड दाखवते। अशा प्रकारे माझं ते अंड खराब निघालं बघा, ते ब्लड दिसत असं तुम्हाला। अशा प्रकारे ते ब्लड आलं होतं। मग मी ते अंड फेकून देणार आहे, ते यूज नाही करायचं, कारण की भुर्जी खराब लागते। एक टाईम असं झालेलं, पण मी फेकून दिली ती भुर्जी। मग अशा प्रकारे माझी भुर्जी तयार झालेली आहे। आणि मी हळद आणि थोडीशी म्हणजे अर्धा चम्मच टाकला हळद आणि जिरा पावडर टाकले, पण माझा व्हिडिओ कॅप्चर नाही झाला, व्हिडिओ क्लोज झाला होता। तर तुम्ही त्याच्यात थोडीशी हळद आणि थोडीशी जिरा पावडर टाका आणि जेवढी पाहिजे तेवढी कोथिंबीर टाका। कोथिंबीर भुर्जीमध्ये असेल तर खूप टेस्टी लागते। आणि अशा प्रकारे माझी भुर्जी तयार आहे। मस्त अशी वास सुटली होती, खायचं मन करत होतं, पण अंघोळ असलं नाही केल्यामुळे मी ती खाल्ली नाही। तर बघा तुम्हाला कशी वाटली एक भुर्जी, आवडली असेल तर लाईक कर नक्कीच। धन्यवाद।